1896. त्यालाच काय म्हणतात 1896 म्हणतात. हां 1896. ज्यावेळेस आपण इसवी सन वाचतो की नाही साल, त्याला 1896 असते, 1896 म्हणतात. 1920 आपण म्हणतो ना भारत स्वतंत्र कधी झाला 1947 की नाही. 1947 कोणी म्हणत नाही. चा 1896. शाबास वाच. पावसाळा कलाकाना का कावर मात्रा, कलाकाना का कावर मात्रा को, को नलाकाना ना नावर मात्रा नो, जलाकाना जा जावर मात्रा जो, नोचा शब्द नोका, जोर, कोटी आहेत ते शब्द असे. मग हा को आहे. हा काय आहे को, को हां डा हां कोरडाच. 1896चा पावसाळा कोरडाच गेला. शाबास. नवर अनुस्वार आहे की नाही. मग नंतर नंतर च्या, नंतराच्या नाही नंतरच्या, याच्यामध्ये यामध्ये च गेला मग च्या झाला. आपण याचे शब्द शिकलो ना आपण. न गेला की न्याय होते, प गेला काय होते प्या होते, आणि च तर नेहमी शब्द येते. च याच्यामध्ये या गेला की काय होते च्या. नंतरच्या नंतरच्या पहिलं अक्षर तवाच पहिलं काय आहे ते हां काय असते हे असं रफार काय असते श्वेता र असते. मग रचा उच्चार या शेच्या अगोदर होणार. वर वर आणि शे लावल्यानंतर शी वर्षी वर्षी ही हां हां उन्हा हां तलखली वाढू हां लागली होतील आभाळात आभाळात कोरड आहे की नाही. आभाळात काय झालं कोरड. ढग जमायचे निघून जायचे प्र याच्यामध्ये पण र आहे. प्रकार हा शब्द आहे की नाही. प्र जे तू पुन्हा याला चा म्हणली. इथं चा आलता ना ऑलरेडी चा. हे चा हो प्रजेच्या शब्द काय होते प्रजेच्या. हां नेक्स्ट डला काना डा डावर मात्रा डो याच्यासारखाच. हां डो आता याच्यात या घुसला ळ मध्ये किंवा ळ यामध्ये घुसला. डोळ्या डोळ्या अनुस्वार आहे डोळ्यांतील हां पाणी हां सुद्धा म्हणली ना तू पाणी सुद्धा. हां आटलं हां
हे काय पहिलं अक्षर, हे अक्षर काय होय, का होय? हां, तो घोळ व्हायला के मध्ये को मध्ये. क वर फक्त मात्राच असला एकच, काना नाही काहीच नाही, याला के म्हणायचं. पण कच्या पुढे काना आहे आणि या कान्यावरती मात्रा आहे तेव्हा को म्हणायचं. मग हा को ला ला कोल्हा पूर, हां कोल्हापूरच्या, पुरी नाही रे, कोल्हापूरच्या, हां सुपीक हां मातीला हां भेगा हां पडू हां लागला. नाही रे, लागल्या ल मध्ये, ल यामध्ये घुसला, ल्या लागल्या. लागल्या. हां शेतकरी हां आभाळा कड, आभाळाकड. आबाडाकड हां पुन्हा हा शब्द आला ड ला कारण डा, डावर मात्रा. डोळ डोळ लागून लावून. लावून हां बसला. जाय बाजूला तू, तुझं काय चुकलं हे नंतर दुरुस्त करून पुन्हा एकदा मला शिकावं लागते त्याच गोष्टी. तर श्रावणी वाच. छत्रपती छत्रपती राजर्षी कोणी सांगू नका. राजर्षी शाहू महाराजा हां शाहू महाराजा विषय शाहू महाराजांविषयी, शाहू महाराज महाराजांविषयी. हां लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला आणि आता असमानी सकट नाही, सकट नाही, सवर अनुसरण म्हणजे न झाला, संकट संकट आलं. काय र बाबा आबाळाची वाट कुऱ्हाड कुऱ्हाड पडली र मानवारा मानवारा नाही, मानवर. मानवर हे उद्गाराचे चिन्ह आहे. मानवर बऱ्यापैकी वाचलं तू. आणखी वाचनाची गरज आहे बघ. वाचत राहायचं घरी गेल्यावर. वाचन आवश्यक आहे, नुसतं लिहिलं जमत नाही. तर शकते सर्वत्र हे बघ, दु हे अर्धा श, दुष्काळ. आपण काय करायचं, आता एवढा मोठा शब्द आला समजा, लक्ष द्या रे. या मोठ्या शब्दाला एकदाच वाचायचा प्रयत्न नाही करायचा जर आपल्याला येत नसेल तर. याचे दोन भाग करायचे, हे एक भाग आणि हे एक भाग. हे दुष्काळ, हे काय झालं, दुष्काळ. हे शब्दाला दुष्काळ. दुसरा झाला राळणं, ळाणं. हां, आपण एकच वाचायची गडबड करायची नाही आपण. दुष्काळानं.
थोमान थोमान नाही ना. थवर 2 मात्रे आहेत. थवर 2 मात्रा म्हणजे ऐ, थै, थैमान. थैमान हां. घातल घातलं. आता बघ मोठा शब्द आहे, याला 2 भागात डिवाइड करायचं या शब्दाला. याला एक हे शब्द करायचा आणि हा दुसरा हा शब्द करायचा. हल लो कल्लोळ. कल्लोळ. हल कल्लोळ. हल कल्लोळ. हां. उडाला हां. जनावरण मोठे नाव. उपाशी हां. पडली हां. बळीराजे बळीराजाचं. काळज काळीज. याच्यात काय आवडतं रे? रळणी काळीज. दगडाच दगडाचं. झालं हम्म. गाव पांढरी गाव पांढरी. सोडून हम्म. माणसं हम्म. जगायला हम्म. दूर हम्म. चालली हम्म. हम्म. गोरगरीब हम्म. करपून जायला हम्म. लागले. हम्म. गावचा गावच्या. गाव ओस ओस. पडायला हम्म. लागले. जा. स्पीड कमी झाली ती. चल जाता ये. दिसायला. चल वाच. शाहू महाराजाचा जानचा. शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला. त्यांनी दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावं. घोड्यावरून दौरा सुरू झाला. थंडीचे दिवस बोचऱ्या. थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती, पण फाटकं तुटकं पांघरून रानमाळ फिरणारा गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती. गडहिंग्लज रायबाग घटकोळ भागात दुष्काळानं सोडलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत
होते. भर दुपारी उन्हाचा मार उन्हातानाचा मारा न जुमानता महाराज स्वतः, याला हा म्हणायचं, याला हा स्वतः भेटायला येत असल्याचं रेजेला नाही प्रू परत होत नाही, परला हे केलं की अप्रूव नवा हा ये तू ये अर्णव दत्ता आणखी स्पीड वाढवावं लागलं, आणखी थोडी स्पीड वाढवावं लागेल. हां नया वर्षाच्या सुरुवातीला भूदरगाड गड पन्हाळा हेवकर आहे कसं हां शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू झाला. हिरवीगार रान उन्हानं करपून गेली होती. महाराज राणा माळानं पाही देत जात होती. झावर मात्रा झोपडीत जाऊन विचारपूस करत होते. महाराजांच्या कानावर प्रजेचं गाराण येत होतं. स्पीड बरी आहे, आणखी थोडं वाचलं की प्रॅक्टिस होऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये हा जो पाठ आहे हा मुद्दाम घेतला मी, कारण आपण काय करतो, जे नेहमी वाचतं तेच पुन्हा वाचतो, ते एक प्रकारचं पाठ होऊन जाते. वाचन घेणाऱ्याला काय वाटते की तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचन घ्यायला वाटते. एकच गोष्ट सारखी डोळ्याखालून गेल्यावरती पाठ होणारच आहे ना. म्हणून नवीन कुठलंही आलं, पेपरमधली बातमी रोज नवीन येत असते, कुठला बोर्डा वाचायचा असेल नवीन आहे ते आपल्यासाठी, ते आपल्याला वाचता यावं लागेल ना. आपल्याला वाचन यावं लागेल म्हणजे आपल्याला कुठलंही वाचता यावं लागेल. पुस्तकाचा कुठला स्पेसिफिक भाग नाही. मराठी वाचनालयाचा अर्थ तुम्हाला 5वीचं पण यावं, 6वीचं पण यावं, 7वीचं यावं, 10वीचं पण दिलं पुस्तक तर वाचता यावं. तर मराठी भाषा एकसारखीच आहे कुठेही, फक्त ते लिखाण काम त्याच्यामधलं बदल, पण भाषाचा उकार, वेलांटी, मात्रा, जोडशब्द हे बदलणार नाहीत. म्हणून वाचनासाठी वाचन आपण त्याला म्हटलंच ना, वाचन याचा अर्थ वाचावं लागेल. लिहिण्यानं वाचन येणार नाही, लिहिण्याला लिहिणं येणार, वाचण्यानं वाचन येणार. तुम्ही म्हणाले मी एवढं पान भर लिहिलं सर, मोठं काम केलं वाटायला, पण ते लिहिलं, ते वाचलं थोडं, म्हणून वाचावं लागेल. लिहिण्यापेक्षाही वाचन खूप महत्त्वाचं आहे. नुसतं वही भरून लिहिलं आणि त्यातलं वाचन जर काहीच येत नसेल तर ते लिहिण्याचा काहीच उपयोग नाही. आता हे याच्यामध्ये काही शब्द चुकले, मला लक्षात आले कोणते शब्द चुकले तुमचे, काय जोडशब्द चुकायले, विशेष म्हणजे चूक कशामध्ये व्हायली, की काना आणि मात्र्यामध्ये चूक व्हायली, 2 मात्र्यामध्ये चूक व्हायली. काय काना आणि मात्रा असेल तुम्ही त्याला येचा उच्चार करायला, तुमचा ओचा उच्चार पाहिजे, त्याचा उच्चार कसा पाहिजे, ओचा, म्हणजे डो, मो, लो, सो असे. आणि जेव्हा एक मात्रा असतो तेव्हा येचा उच्चार पाहिजे, के, रे, शे, डे, पे, फे असं. आणि काही जोडशब्द चुकले, काही रच्या उच्चाराचे चुकले, काही महच्या उच्चाराचे चुकले, काही यामध्ये घुसताना चुकले. म्हणून आपला हा पॅरेग्राफ 3-4 पॅरेग्राफ पुन्हा लिहायचे आणि त्यातल्या ज्या चुका झाल्या त्या बाजूला लिहून काढायच्या. आणि त्याच्यावर कोणते आधारित शब्द आहेत का त्याच्यासारखे, ते शब्द मी स्वतः घेणार तुमचे लिहून देणार. आता काही शक्य वाटणार मला ते, पण दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या पिरियडमध्ये मी ते घेणार.